नथ घातली आहे, हे मस्त असा बन घातला आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे आहे आज रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळं आरामात चाललंय. आणि कालच मी विचार केलेला की आज गुढीपाडवा आपण साजरा करू. तर यस, आम्ही US मध्ये गुढीपाडवा साजरा करतोय. आणि गुढीपाडव्याला स्पेशल काय असतं तर ते आहे श्रीखंड. तर घरी तर मी बनवत नाहीये, पण इंडियन स्टोअरमध्ये चालली आहे मी आत्ता आणि मी श्रीखंड आणणार आहे. तर मला खरं आम्रखंड पाहिजे, तर बघू जर आम्रखंड मिळालं तर ते आणू, नाही तर मग श्रीखंड आणेल. आणि मग मस्त वरण भात, श्रीखंड आणि पुरी आणि भजी असा माझा प्लॅन आहे. तर साधं सिंपलच जेवण आहे, जास्त काही नाही आहे. पण जर जमलं तर गुढी उभारू आणि नाही जमलं तर मग काय मस्त जेवण वगैरे करू आणि साडी वगैरे घालेल मी आणि फोटो काढेल. तर येस, असा आज आमचा प्लॅन आहे. आणि काल आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो तर याला लेट झालं, तर आज थोडं आरामातच उठलं गेलं. तर चहा वगैरे झाला आहे आमचा, नाश्ता झाला, मी ओट्स खाल्ले आणि रिशाने पण ओट्स खाल्ले, दूध वगैरे पिलं. तर आता तो थोडासा TV बघत बसला आहे, कारण की मला व्हिडिओ बनवायचा होता तर मला त्याला TV लावूनच द्यायला लागला. तर आता मी मस्त पोळीची जी कणिक आहे ती मळून घेते. तर मी रिशानला मोस्टली पोळीच देते आणि आमच्यासाठी पुऱ्या करणार आहे. तर आता ती कणिक मी भिजवून घेते. मी आत्ता कुकर लावून ठेवलेला, तर त्याच्या शिट्ट्या झाल्या बोलता बोलताच. आणि म्हणजे मग वरणाची सोय होईल आणि भात लावणार आहे आता. आणि पुरीची जी कणिक आहे ती भिजवून जाते, म्हणजे आल्यावर फक्त मला भजी करायला लागेल. जमलं तर मला भजीची पण तयारी आत्ताच करायची आहे. कांदा आणि बटाटा अशी मिळून भजी करणार आहे आणि मे बी बटाट्याची भाजी करेल. तर असं करणार आहे, कारण की माझ्या मनात होतं काल छोले करावे म्हणून, पण मी छोले भिजत घालायची विसरली आणि परवाच आमची मटकी खाऊन झाली. तर मी म्हटलं की जरा पोटाला आराम द्यावा, लगेच नको छोले वगैरे. तर त्यामुळे मग आता फटाफट घरातली कामं करून घेते आणि 15-20 मिनिटात मग मला जायचं इंडियन स्टोअरला. मग तिथनं श्रीखंड घेऊन येऊया. तर चला किचनमध्ये दाखवते तुम्हाला काय काय चाललंय. इंडियन स्टोअरला आली आहे. श्रीखंड वगैरे घ्यायचा होता आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. क्विक शॉपिंग करणार आहे आणि चालू आहे मग घरी. तर आत्ताच इंडियन स्टोअरमधनं येता आता मी पनीर घेऊन आली आणि फ्रोझन मटार घेऊन आली. तर मी म्हटलं की आता मटर पनीरची भाजी करते, एकदम फास्ट होते ती. ग्रेव्हीची भाजी आहे, बट तरी पण काय कांदा आणि टोमॅटो परतला की होऊन जाते, तर मग फास्टच होईल ती. तर मटर पनीरची भाजी करते. माझा भात आणि वरण रेडी आहे आणि श्रीखंड तर मी आणलंय आणि मग पुऱ्या करेल. तर फटाफट ग्रेव्ही करून घेते, मग बोलते तुमच्याशी. तर आता माझी भाजी रेडी झालेली आहे, वरण भात रेडी झालेला आहे आणि माझ्या पुऱ्या तळायच्या बाकी आहेत. भजी पण मी थोडीफार आधी तळून घेतलेली, पण मग म्हटलं की पुऱ्या आपण गरम गरमच सर्व करूया. तर मी इथे पुऱ्या तळत बसली आहे. ॲक्च्युली माझा कोशिंबीर पण करण्याचा प्लॅन होता, त्यासाठी मी काकडी वगैरे सगळं घेऊन आलेली. पण इतकी भूक लागली होती की मला वेळच नाही मिळाला आणि 1 ते 1.5 तासात मी सगळा स्वयंपाक संपवला. यानंतर मी गरमागरम भजी तळत होती, तर इथे बटाट्याची भजी तळती आहे. यानंतर मी कांद्याची भजी तळून घेणार आहे. तर अजूनही 2-3 प्रकारची भजी करण्याचा माझा प्लॅन होता, पण एवढं तर होऊ नाही शकलं. पण ठीक आहे, जेवढं केलं तेवढं पण बेस्ट झालं होतं. आणि ही तयार आहे माझी नैवेद्याची थाळी. वरण भात, पनीर मटर काजूची भाजी, पुऱ्या, भजी, लिंबू आणि वरण भातावर तूप आणि मेन म्हणजे श्रीखंड. तर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरी खायची मजा काही वेगळीच असते. तर आता मी नैवेद्य दाखवते आणि मग खायला सुरुवात करेन. यानंतर मी आमच्या गॅलरीमध्ये आली आणि गुढी उभारण्याची तयारी स्टार्ट केली. तर इथे मी गुढी उभारती आहे. माझ्याकडे एक ब्लाऊज पीस होतं, तर ते मी लावून घेतलेलं होतं पिंक कलरचं आणि आता त्याच्यावर हा कलश ठेवती आहे आणि फुलांची माळ घालून आमची गुढी रेडी आहे. तर गुढीपाडवा सेलिब्रेट करायला मी खरंच खूप एक्सायटेड होते, कारण की या दिवशी मला आपली मराठी साडी घालायला मिळाली, तेही नऊवारी.
तर अमेरिकेमध्ये खूप कमी असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला ट्रेडिशनल क्लोथ्स घालायला मिळतात. तर येस, आज मी घातली आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या बाबतीत. तर येस, मी आता इथे गुढीची पूजा करून घेतलेली आहे आणि चला आता आज जाऊया आणि थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढूयात. तर मस्त आता गुढीपाडवा साजरा केला आणि आता जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता मस्त एन्जॉय करते. असा आहे आजचा माझा लुक. नथ घातली आहे, हे मस्त असा बन घातला आहे, हा हार घातला आहे, हा एक हार, हे मंगळसूत्र, नथ आणि हे कानातले आणि ही नऊवारी. ही नऊवारी मी माझ्या लग्नात घातलेली, त्याच्यानंतर आजच घातली आहे. आणि ही शिवलेली नऊवारी आहे. या ज्या नेरात ते सगळ्या शिवलेल्या आहेत. फक्त वर्ण पदार्थ घ्यायचा आणि एवढं टू गो. आता मी बराच वेळ झाला साडी घालून. मला घाम यायला लागला कारण की फ्लोरिडामध्ये इतकी गरमी झाली आता. आता बहुतेक 85 फॅरनहाईटच्या आसपास टेम्परेचर गेलं आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे पीकवर आहे आता ऊन. सो आता मी फटाफट जाऊन चेंज करते कारण की एवढं सगळं घालून ठेवलं आहे आणि सवय नसते घालायची. खरं तर घरात AC आणि हे सगळं चालू आहे, पण तरी पण लाईट येण्यासाठी मी दरवाजा उघडला होता. तर येस, मजा आली. इंडियामध्ये असताना तर गुढीपाडवा व्हायचाच, पण US मध्ये आल्यापासून पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा केला आहे असा मोठ्या प्रमाणात. जेवण वगैरे सगळं प्रॉपर बनवलं आणि गुढी उभारली वगैरे, साडी घातली वगैरे. चला, साडी ते घालतोच आपण ओकेजनली जेव्हा आपण इंडियन फेस्टिवल असतात तेव्हा. पण गुढीपाडवा वगैरे आज खरा असा मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा केला. पण बरं वाटलं, छान वाटलं एकदम. तर असा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि हॅपी गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.